नमस्कार, झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप, नवे पर्व नवी दिशा. बातमी आहे आंबेगाव विधानसभा 196 मध्ये मतदार यादी दुरुस्ती व मतदान केंद्र सुसूत्रीकरणाबाबत बैठक संपन्न. आंबेगाव पुणे. माननीय प्रांत मॅडम व माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील SIR व मतदार यादी दुरुस्ती तसेच मतदान केंद्र सुसूत्रीकरण कार्यक्रमाबाबत महत्त्वपूर्ण बैठक तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आली. डॉक्टर सचिन वाघ साहेब यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीस आंबेगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक BLA उपस्थित होते. बैठकीमध्ये SSD मतदारांची माहिती, मतदार यादी अद्ययावत करणे, नवीन मतदारांची नोंदणी, नाव वगळणे, नावातील दुरुस्ती आणि मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदार यादीतील त्रुटी दूर करून पारदर्शक, अचूक आणि अद्ययावत मतदार यादी तयार करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात आला. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघ. साहेब पण काही पुरावे खोटे निर्मित ना, जसं राहुल त्या दिवशी विषय चालू आहे आपल्याला, जसं बोगस मतदार पुढे आले ज्यांनी लाईट दिलावं, फक्त त्यांचं नाव चेंज केलं, सगळं वेगळ्या शेतकऱ्याचं आहे. आता तुमच्याकडे माणसं आहेत, तसं काही आपल्या कायद्यात यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल का? कारण की कोणी आता डुप्लिकेट डॉक्युमेंट तयार करायला 2 मिनिटं नाही लागत. आज ते केलंय ना, आपण काय करतो, MSCB असेल किंवा आधार एजन्सी आहे त्याला रेफर करतो, त्यांचा आहे का नाही, त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर मग आपण ठरवणारच. त्याला काहीतरी कायदा पाहिजे. हे वारंवार अशी काही माणसं असतात, इलेक्शन आलं का त्या 8-9 महिन्यात मतदार वाढवणे, पुन्हा ते इकडे शिफ्ट करणे, बोगस. आता त्या दिवशी मी होतो ते रावडेवाडीवाले आले, तुमच्याकडे चालू आहे. जर आता आपल्या डोळ्यासमोर होतोय, आता आपण एवढा मोठा कार्यक्रम घेतोय आणि जर होत असेल तर मग काय करायचं आपण? तेच तर विषय आहे. आता आम्ही घेतले त्याचे पंचनामे, MSCB पण घेतलेला आहे. या प्रोग्राम मध्ये ना आपण तलाठी सर्कल रिपोर्ट पण करायला लावले. काय होतं, एक संधी देणे पण गरजेचं आहे. आणि जर एडिटेबल फॉर्मॅट असेल ना, आम्ही आता ERO प्रांत मॅडम तसंही त्यांच्यावर काय असेल नियमानुसार चांगली कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय नाही. काय होतंय, समजा मी विशिष्ट व्यक्ती, मी फायद्यासाठी, मी माझ्या फायद्यात ग्रामपंचायत इलेक्शनसाठी इकडून मतदान गोळा करणार, तिकडून गोळा करणार आणि त्याचा तोटा सर्व सिस्टीमला होता. बरोबर. आणि त्याला चांगला काही कायदेशीर दंड किंवा हे बसत नाही ना, त्याच्यामुळे हे वारंवार होतात गोष्टी. तेच आता जो पीपल रिप्रेझेंट ऍक्ट आहे ना, त्याच्यामुळे तेच दिलेला आहे, त्याला दंड किंवा शिक्षा झालीच पाहिजे. तसं रेफर करणार आम्ही प्रांत मॅडमच्या सहीने, कोणी तसे आढळले त्याच्यावर होणारच आहे. आणि दुसरा मुद्दा ते तुम्ही जे म्हणले, आता इकडे ठेवतो उद्या तिकडे ठेवतो, ते होणार नाही आता. कारण UID 99% लोकांचा आधार जोडलेला आहे. पूर्वी काय व्हायचं, आधार जोडतच नव्हते लोक, त्यामुळे त्याला तिकडचं इकडे जाणवलं नाही. आता हे होणार मध्ये रजिस्टर करणार, मग इथं आला की मंचर मध्ये दुसरं रजिस्टर करणार, असं करणार. एकच रजिस्ट्रेशन होणार. ऑलरेडी इंद्रायण तिकडचं काढून त्याला इकडे ठेवावं लागेल, नाही तर इथलं इथंच तिकडचं तिकडे. त्याला 8 नंबरच डोळ्यासमोर आता माझ्या लक्षात आहे ते आम्ही हे जे झाले ना प्रारोपण, हे त्याच्यात आम्ही ते घेतलं, ते प्रांत मॅडमांनी सांगितलं असं आलेले ना, आपलं त्याच्यात कारवाई करायची. जोडलंच पाहिजे ग्रामपंचायतीला स्वतः पाहिजे. रहिवासीचा दाखला सरपंचाला देता येत नाही. स्वयंघोषणा प्रत्येक माणूस करतो ना, मी इथे राहत आहे, खरी बातमी आहे. आणि याच्यात जर चूक आढळली तर माझ्या असं कायद्याने त्याच्यावर करून टाका तुम्ही, कुणी असेल तर. म्हणूनच म्हणलं ना, त्याच्यानुसार घेणार. प्रांत मॅडम वगैरे बोलले, त्याच्यात आपल्याला बघावं लागणार आहे, कुठेतरी मर्ज करणे. आता आज उद्या आमचं होईल रांजणगावचं, त्याच्यानुसार आपल्याला लक्षात येईल. पण टेंटेटिव्ह तेवढं आहे, त्याच्यापेक्षा तर जास्त जाणार नाही. कोणाचं म्हणजे त्याच्यामुळेच आम्हाला केलं आहे. 1335 वोटर्स हे आपल्या मतदार यादीत होते, आता काही त्यातले अनकलेक्टेबल झाले, त्याच्यामुळे वोटर्स हे 13 पेक्षा कमी आलेले आहेत. हे जी लिस्ट आपण जे आहे जनरेट झाली की आपल्याला ते लक्षात येईल, म्हणून तो एक
आहे मुद्दा. मेन मुद्दा आपला बैठकीचा तोच राहील सध्या SSRचा. त्याच्यामुळे आपल्याला केंद्र कुठले फोडायचे किंवा कुठले मर्ज करायचे त्याच्याविषयी राहील. त्या नियमानुसारच होणार आहे ते. हो ठीक आहे. कारण हे कसं आहे, ह्याला स्क्रुटिनी जरी आम्ही पाठवला तर DO जे आहेत म्हणजे आपले कलेक्टर साहेब किंवा डेप्युटी DO मॅडम त्यांची टीम बसते ती खरंच फुटते का ते खूप बारकाईने बघतात. म्हणजे मगाशी पण मी कोणाशी जर फोनवर बोललो, आता तुमचं जर चांडोली मधलं एखादा मळा आहे, थोरात मळा आहे किंवा आपला इकडचा मळा आहे, तर त्याच्यातले जेवढे वोटर्स आहेत अख्खाच्या कामाला तो सेक्शन उचलायला लागतो. म्हणजे असं नाही की तुमच्या घरातले 4 मतदान इकडे 2 मतदान इकडे, म्हणून ते फोडताना सुद्धा तेच विचार करून नियमानुसार तिथं पण तेच बघतात ते. बरोबर आहे ना, जगात जवळचा कुठला बूथ आहे हा. हे सगळं पाहिलं जातं. बरोबर. चला पुढचे त्याच्यानंतर दुसरा जो आहे आता हे वेळापत्रक आपण बऱ्याच वेळेस काय झालंय PCI ने अपडेट केले. आणि तुम्ही पुढे ना मला काय सर आहे काय नो प्रॉब्लेम. मनसेचा 145 सोमवार झाला तो. कमी असेल ना तिथे. नाही तो काय केलं होतं निमतवाडी 145 तो बाजार हा बरोबर. त्याचं काय पण निमतवाडीच राहील तो नाही, मनसे मर्ज करायचं आपल्याला त्याला. म्हणजे काय करायचंय एक्झॅक्टली आहे का त्याचे फिगर दाखव मला. 145 आणि मला वाटतं 47 काय याच्यामध्ये आपण ते मर्ज करतोय. जर मला 1560 किती त्याच्यामध्ये मनसरला आता 1372 आहे, बरोबर. 145. तर मग त्याच्यात ते काय आहे? आपल्याला किती 70 किंवा 72 किंवा 80 40 इकडे 40 इकडे शेजारच्या बूथ मध्ये आपण ते मर्ज करू. त्यामुळे नवीन करायची वेळ जो आहे काही निवडवाडीच्या एरियातील काही म्हणतात तो होय. करायचं असेल तर निवडवाडी तर निवडवाडी. सेक्शनच आपण मी तुम्हाला म्हणलं ना, थोरात मळा जो आहे तो सेक्शनच मग तिथं मर्ज करतो आपण, जो जवळचा पडतो त्या लोकांचा. कारण निकोटवाडीवाले मनसरला येणार नाही आणि मनसरवाले निकोटवाडीला जाणार. स्थानिक आता त्यांचं आणि आमच्याकडे जी लिस्टच आहे सगळी, ज्यावेळेस लिस्ट असते ना ते ओवळ आहे कधी द्यायची आधी मागोबर सेक्शन वाईज असते. तो सेक्शन आहे ना, तो सेक्शन आपण उचलून ऍडजस्टंट असेल ना त्याला मर्ज करून घेतो आपण. आता हे गृह भेटी आणि हे आपला संपत आलंय आता 17 तारखेपर्यंत आपलं राहील. त्याच्यानंतर आपण काय आहे 24 यादी पब्लिश प्रारूप. हा माझी सगळ्यांना रिक्वेस्ट राहील. आता बघा काय होईल, 24 तारखेला यादी आहे तर प्रत्येक आपले जे राजकीय पक्ष आहेत जे BLA आहेत किंवा तुम्ही स्वतः एक आहुपे 341 वावूसर खुर्द प्रत्येक तुम्ही याद्या बघा. काय होणार आहे पुन्हा काय होतं फायनल होती आणि आपण म्हणतो हे नावच नाही आलं, याचं नावाचं हेच बदल झालाय. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट राहील आपले जे BLA आहेत आता तसं त्यांनी काम केलेलं त्यांना म्हणून यादी 17 जे काय आहे प्रारूपची यादी पब्लिश होती आपली 24 तारखेला. त्या 24 तारखेला यादी पब्लिश झाली. आमचे BLA बसणारच आहेत. तर प्रत्येक गोष्ट जाऊन तुम्ही बघावं म्हणायचं. प्रत्येक नाव आहे का, नावात काय बदल आहे का, फॉर्म भरून दिले आहेत परंतु ते DJ आलं नाही. पुन्हा काय होणार आपली फायनली येतील ज्यावेळेस वोटिंग येईल तुमचं ग्रामपंचायतचं किंवा कुठलं नगरपंचायत, मग त्यावेळेस मग ह्यांचं नावच नाही आलं, मग ह्यांचं नावच येतं. त्यापेक्षा आताच जागरूकतेने काही चेंजेस असतील तर आम्हाला सगळं याद त्यानंतर 18 तारखेला प्रत्येक कुठलं असते आपली मी तेच म्हणलं दरवर्षीचा कार्यक्रम आहे. गोलब साहेबांना माहिती. फक्त काय होतं आपण जास्त लोक ऍक्च्युअली पार्टिसिपेट नसल्यामुळं होत. आता आपले येतात खराब साहेब येतात, दर बैठकीला असतात, राजू भाई असतात. तर दरवेळेस होती आपली बैठक पण तेवढं लक्ष दिलं जात नाही. आता आपण जास्त कॉन्शियसली बघायला लागलो, चांगली गोष्ट आहे. 18 तारखेला 24ला पब्लिक झाली ना प्रारूप तर प्रत्येक बूथवर चेक करा. माझी रिक्वेस्ट राहील म्हणजे आपल्याला काही चेंजेस असतील तर आपल्याला त्याच्यावरती तपासता येतील. कोणाचं नाव आहे एक महिन्याचा कालावधी दावे हाती. प्रत्येक वेळी कलेक्टर साहेबांकडून प्रत्येक वेळी पक्षाला एक यादी मिळते संपूर्ण मतदारसंघाची. तर आता ह्यावेळेस पण तशी परिस्थिती झाली ती मिळणार का यादी? मिळणार. हे कसं आहे जे नॅशनलाइज पार्टी हा नॅशनल पार्टी 6 नॅशनलाइज पार्टी आहेत हा आहेत ना. त्या 6 नॅशनल पार्टीला कलेक्ट कॉपी देणार कॅन्डिडेट एक कॉपी त्यांच्याकडनं मग तुमचे जे जिल्हा अध्यक्ष असतील त्यांच्याकडून कलेक्ट करायचं. माहिती येतात. येस पण आपण काय होतं तिकडनं यायला 2-3 दिवस जातात. त्याच्यापेक्षा आपल्या बूथला पब्लिक झालेली असते आपल्या BLA पाठवा. तिथं प्रत्येक ह्याच्यावरती काही चेंजेस असतील तर नोट डाऊन करा. म्हणजे काय होतंय प्रारूपला आपल्याला स्कोप आहे 1 महिन्याचा
आणि पण आपलं त्याच्या दाव्या हरकती वगैरे करता येतील राहिला असेल. एखाद्याचं नाव नाही आलं बाबा, अरे ह्याचं नाव राहिलं नाही, आलं आहे ते आहे तर 6 नंबरचं आपण वोटर हेल्पलाईन ॲपवरनं स्वतः भरू शकतो, BLO पण देऊ शकतो. ECInet नावाचं ॲप आहे, जर तुम्ही बघितलं ना, कोणी पण आयफोनला पण इन्स्टॉल होतं ते ECInet. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा लोक वाचलेला आहे, आपण पण इन्स्टॉल करू मतदान केंद्र शकतो क्रमांक आणि फॉर्म भरू शकतो. आमचं. त्याला आधार कार्ड अपडेट करून म्हणजे आधार 145 मंथ update करून आपण भरू शकतो. आणि शिफ्ट केल्याचं 8 नंबरचं त्याच्यात पण आहे 6 नंबर म्हणजे नवीन मतदार, 8 नंबर म्हणजे काय, त्याचं नाव चुकलंय, त्याला शिफ्ट करायचं आहे, फोटो चुकलाय, वय चुकलेलं आहे, किंवा इव्हन त्याला आधार कडून मोबाईल आहे, मोबाईल लिंक करायचं आहे त्याला, तर तो पण आपण 8 नंबर पासून करू शकतो. ते ECInet नावाचं ॲप जे आहे तुम्ही पण ते रजिस्टर करू शकता. त्याच्यानंतर हे जे आहे त्यांनी काय केलंय, म्हणजे अगोदर म्हणे की 1400 पर्यंत घ्या म्हणे, हायलाईट केलं बघा ब्लॅक डार्क, त्यांनी कालच म्हणे की 1300 मतदार राहतील एका बूथवर, अशा प्रकारची अरेंजमेंट आपल्याला करावी लागेल. 1300च्या वर गेले तर आपल्याला ते वाढवावे लागतील किंवा मर्ज करावं लागतील. म्हणजे शेजारी बूथ असतील 2 आणि 3 बूथ असतील तर 2 बूथमध्ये 1600 झाले, त्यातले काढून तिसऱ्या बूथला जर 900 असतील आपल्याला ते त्याच्यात मर्ज करावं लागतील. म्हणजे लोकांचं पण नुकसान नको व्हायला आणि 3 बूथमध्ये पण जे आहे ते डिवाइड झाले ते आपल्याला तिथंच राहतील, म्हणून त्याच्यानुसार आपण ते मर्ज केलेत. काही टोटल आपल्याकडे 341 बूथ आहेत, सगळ्यालाच हे माहिती आहे की आपण पहिल्यापासून म्हणजे मागच्या इलेक्शनपासून तेवढे बूथ आहेत. आणि जर विधानसभा किंवा लोकसभा असेल आणि जर 1300 मागच्या 1400 म्हणले होते तर त्यावेळेस ऑक्झिलरी आपण केलं होतं, लोकसंख्येचे 2 केले होते आपण, 246 किंवा आणि असं झालं होतं ते. पण इथून पुढं आता हे काय परमनंट बूथ असल्यामुळे आपल्याला ते वाढवावं लागतील 1300च्या वर गेलं तर. पण आता मगाशी पण डेप्युटी DO मॅडमचा मेसेज आलेला आहे, पण जेवढं तुम्हाला मिनिमाइज करता येईल तेवढं आपल्याला मिनिमाइज करायचंय. पण त्यातले काय झालंय, 4 जे नवीन आहेत आपल्याला, चांडोर 3 नंबर दिसते बघा 200, त्याच्यानंतर 292 कारेगाव, करंजीचे जे आहेत तिथले, आणि रांजणगाव मधले एक, अशा आपल्याकडे 4 सध्या तरी नवीन होतील. 1300च्या पुढे. हा, आता ह्याच्यात पण आपल्याला मर्ज करायचं चाललंय, रांजणगावचं एक मर्ज करायचं, केंदूरचं एक, करंजीचं एक. पण आता कसं झालंय की आज जर तिथले आम्हाला कळलं बाबा आजपर्यंत जर होऊन जातील लिस्ट किती जनरेट होती, त्याच्या अनुषंगाने आपल्याला मर्ज होईल. म्हणजे मॅक्सिमम आपले 4च नवीन होऊ शकतात, ह्याच्यावरती जाणार नाही. आमचा प्रयत्न असेल त्यातली त्यात पण कटिंग करायला लागेल. तांडोचं एक होईनच जाईल, कारण तिथं दुसरं बूथच नाही मर्ज करायला. त्यामुळं कारेगावमध्ये 3 बूथ आहेत, त्याच्यामुळं तिथे एक होऊ शकतं, रांजणगावमध्ये पण आहे, त्यामुळे तिथे एक होईल. पण तांडोचं आपल्याला एक टेंटेटिव्ह म्हणजे 4 तर आपण पकडलेलेच आहेत. ते करा ना, काय अडचण नाही. हे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आम्ही आणतोय ते, कोणाला काही हे येऊ नये म्हणून. संयुक्तिक बैठक तुमच्या पण कानावर येत असेल, BLO बरोबर बैठक घेतो आपण आणि त्याची सही असती, तो PDF बनवून आपण त्या BL ॲपवरती इन्स्टॉल करतो किंवा टाकतो की बाबा लोक कुठले आहेत, हे लिस्ट आपण त्यांना दाखवलेले आहे, त्याच्यानुसार त्यांनी काय काम केलेलं आहे तर ती ह्याच्यावर टाकतो, आपण पोस्ट करतो. मला वाटतं की ते आपले 210 BLOचं झालंय का अपलोड, BL MOM? हा 200 प्लस झाले. तर आज त्याचे पण काही राहिलेले आपण हे करतोय, ज्या लोकांचं राहिलं असेल बूथचं ते घेतोय. आता शेवटचं जे 5वं आहे की आपण काय केलं होतं, बीला दिले होते बघा प्रत्येक पक्षाचे किती, कलेक्टर ऑफिस पण विचारतं, त्यांनी दिलेली लिस्ट आहे की हे बरोबर आहेत का म्हणून. ते थोडंसं हे ठेवा. आपण 5 पक्षांनी दिलेले आहेत आपल्याकडे, त्याच्यातले पण भारतीय जनता पार्टी 341, इंडियन नॅशनल काँग्रेसचं 0 एकही दिलेलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे 336 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 217, शिवसेना उद्धव बाळासाहेब 335, शिवसेना 341, बाकी सगळे कोणी दिलेले नाहीत आपल्याला BLA. त्याच्यानुसार आपण कलेक्टर ऑफिसच्या शीटवरती पण आहे आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं की बरोबर आहे ते चेक करा. आता ह्याच्यामध्ये ना VIP वोटर्स पण आता मुद्दा एक आहे. आपण कसं आहे की जे
त्यामुळे की ज्याला संविधानिक पद आहे म्हणजे IAS असतील IPS असतील जे निवडून दिलेले जिल्हा परिषद पंचायत समिती माजी सदस्य असे पण आपण मार्क केलेले आहेत. तर ते पण एक लिस्टमध्ये चेक करा जेणेकरून काय होईल की आपल्याला तसं काही VIP म्हणजे स्पेशल हे नाही त्यांना, पण काय होतं की इलेक्शनला उभं राहतात तर मग त्यांचं नाव सापडत नाही कधी कधी किंवा काही नाव चेंज झालेलं असतो, त्यामुळे त्यांना एक फक्त ते अष्टरिक मार्क असतो स्टार केल्यासारखं थोडंसं आहे, तेवढंच इम्पॉर्टन्स आहे त्याला. म्हणजे काय होतं इलेक्शनला उभं राहताना त्रुटी काही येऊ नये त्यांना नाव आहे का नाही बघताना. म्हणूनच मी म्हटलं प्रारूप यादी आपले आता 24ला पब्लिश होईल, आपण सगळे BLA मार्फत चेक करा. जे VIP वोटर्स असतील त्यांना लिहून द्या त्या पुढचे बाबा हे महत्वाचे आहेत तर आज त्यांच्याकडे आहेत का नाही तुम्ही चेक करा. असं म्हणजे आपल्याला काय होईल जी फायनल यादी पब्लिश होती आपली एक साधारणतः 27ला पब्लिश होती, 6 नंबरचा पॉईंट आहे बघा तो 27 त्यात हे करेक्शन पुन्हा आपल्याला 0 एरर राहील हे थोडंसं चेक करा. आता आपलं काय झालं होतं 318-19 जातेगाव खुर्द आणि 320-21 बुद्रुक असे होते. मी आल्यानंतर बघितलं तर ते BLO म्हणायचं की नाही ते बुद्रुकचं आहे ते खोडलं जाते तर ते करेक्शन आम्ही करून घेतलं. असे काही करेक्शन असेल आम्हाला पण कळवा. पोलीस स्टेशन चुकले होते. एक बूथ आहे आपल्याकडे वरसावणे काहीतरी आहे ते आहे जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये वरसावणे खूप मला वरसावणे तर ते मायनूट लेवलला मी वर्क केलं एवढं ते दाखवायचं कुठं मंचर पोलीस स्टेशनला तर मी त्याला करेक्ट करून ते जुन्नर पोलीस स्टेशनला दाखवलं. अशा मायनूट चेंजेस आहेत पिन कोड असतील ती यादी पब्लिश झाली का फ्रंट पेजवरती सगळंच असतं मेल किती फिमेल किती त्याचा पोलीस स्टेशन तालुका कोणता आहे तालुका आंबेगाव कवठे MI रांजणगाव तालुका आंबेगाव सगळे असं होतं तर मी सगळे चेंजेस केले. शिरूर तालुक्यात आहे त्यांचं पिन कोड आहे हे सगळे याद्या पब्लिश झाल्यानंतर आपण बघितलं तर सगळं आपल्याला जी फेअर यादी आहे करेक्ट होऊन आपल्याला ती करता येईल काम. अशा प्रकारचे आहे म्हणजे साधारणतः आता आपण आज किंवा उद्या संपून जाईल आपण 99.26 झालेलंच आहे. तर एज लिस्ट गणेश शिके यांना पाठवून द्या प्रत्येक मेलवरती म्हणजे ते चेक करतील. प्रारूपच्या वेळेस आपल्याला त्यांना काय असेल तर ते सांगतील मग पुरा आणि त्याच्यात ऑलरेडी इनरोल जे आहे ना 4335 होते ते 11664 आहेत. ऍबसेंट जे आहेत 3695 आहेत आणि परमनंटली शिफ्टेड 20238 असं ते डिस्ट्रीब्युशन आहे. आता हे अपडेट झाल्यामुळे चेंजेस झालेले असतील. 11,000 दरम्यान मयत 11,000 20,000 शिफ्टिंग परमनंटली शिफ्टेड बरोबर परमनंटली शिफ्टिंग 20,000 आहे. 11,000 दुबारचे किती आहे दुबार 4335 4335 दुबार 4,300 म्हणजे काय होतं माझंच नाव इथं गोडेगावला पण आहे पुण्यात आहे. 85 ला पण आहे आणि 87 ला पण आणि आहे माझं पत्ता नाव इथं तालुक्यात. पण आहे आणि शिखराव याला काय आपला उडगाव. वडगाव सिरीला आहे किंवा हा म्हणजे ऑर्डर मावळला आहे. राज्यातच आणि पत्ता न सापडलेले किती आहे परमनंटली शिफ्टेड का म्हणजे पत्ता न Absent. फॉर्मच त्यांच्यापर्यंत 3695 हा. किती 3695 3695 म्हणजे आता बदली किती होऊन इकडून तिकडून असे असं त्याच्यात मला वाटतं डिंबेचे काही आपण नाही का त्या बैठकीत डिंब कॉलेज. तसे काही लोक आहेत काय नाही. आणि काही लोक घोडेगावमध्ये असे सापडलेत की ज्या लोकांचं इथं मतदान नोंदवलं होतं त्यांनी काही वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस इथं राहत होते ते आता ते त्यांच्या गावाकडे शिफ्ट झालेत त्यांनी तिथं पण मतदान नोंदवलंय तर त्यांना फोन केला त्यांचा संपर्क साधला तर ते संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या गावाला करतोय तिकडचं मतदान आम्ही शिफ्ट झालेलं आहे. तसे असले. असे बरेचसे घोडेगावमध्ये आपले ट्रेस झाले ते म्हणून काय फर्गेशन तुम्हाला विचारतो तर तसं एकाच वेळी 2 ठिकाणी होईल का नाही ना काय काय एकाच वेळी 2 ठिकाणी होईल का आता पॉसिबल ना आता possible. सांगतोय ते एक जरी नोंद झाले ते ऑलरेडी त्या प्रोजेनी होती ना राजू भैया प्रोजेनी मध्ये डायरेक्ट ते समोर येते ना आता हे 2,75,000 आता 228 मध्ये प्रोजेनी सगळ्यांची झाली का 275 नाही तो रेकॉर्ड येत नाही त्याच्यामध्ये काय येणार तो लिंकेज मध्ये काय येणार त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि काहींची तो रिपोर्ट नाही जनरेट होत आपल्याला आहे ना रे किती आहेत असे किती आहेत
275 लिंकेज मध्ये आहे ना त्याचा रिपोर्ट आपल्याला सर 17 तारखेला मिळेल. आता तो जनरेट होत नाही आणि तो बऱ्याचदा ट्राय केला. आता फक्त उरलेली ज्यांचं डिजिटाईज झाले नाही त्याचाच रिपोर्ट येतोय आपल्याकडे. नो लिंकेजचं नाही झालेलं तो आम्हाला. म्हणजे त्यांचं काय आहे 2002 पर्यंत नाव कुठं सापडलेलं नाही, त्याच्या बाबतीचा विषय आहे तो. मग त्याला आपण काय केलं, नो लिंकेज म्हणून घेतलेलं आहे. त्याला वोटर आहे पण त्याची लिंक कुठं सापडत नाही. प्रोजेक्ट जुळले नाही किंवा आणखी काही गोष्टी असतील मग त्या हरकतीवर तिथंच हरकती राहणार आहेत ते त्याच्यावर. होणार ना, ती किती माहिती का टोटल 56,000 काहीतरी किती होते रे? 56,900 काहीतरी आहे. टोटल आपल्याकडे 56,000 अॅनोमलीज धरून पण मग त्यात असे पण उमेदवार आहेत की ज्यांचं 2002च्या मतदारात नाव चुकलं होतं. नाव चुकलं म्हणजे कुठं स्पेलिंग मध्ये मिस्टेक होती, म्हणजे कुठं जुन्या याच्यात ए आहे आता याच्यात ए नाहीये, असे जे झालेले आहेत असे अॅनोमली धरून आपल्याकडे टोटल 56,000 सुनावणी येणार आहे. हा मग ते सोनवणीचेच राहणार ना ते हो 56,000. 56,000 आणि सुनावणी. त्याला ते पुरावे आपल्याला द्यावं लागतील किंवा कसं त्याचं कसं आहे पुरावा द्यावा लागणार ना त्याला. ते इझी राहणार आहे. का होईल ना ते जी तो म्हणजे कसं आहे त्याच्याकडे त्यांचं काय आठ पुरावे दिले. 8 मधले कुठला एक दिला कुठला तरी एक चालतोय तुमचं. त्याचं रेसिडेन्शियल आयडेंटिटी प्रूफ आहे. तर महादार सगळीकडे सापडतोय. 7/12 आहे तुमचं नगरपंचायतचं भाडं भरलं किंवा साहेब, ते नाही तुमची प्रोजेक्ट जुळली नाही म्हणून ते हे झाले.